आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला महापालिकांचा महासंग्राम आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बालेकिल्ला ठाण्यामध्ये प्रचार करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संध्याकाळी ठाण्यामध्ये रोड शोच्या माध्यमातून शिंदे ठाण्यातल्या प्रचाराचा शुभारंभ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर। रायगडच्या तळामध्ये अजित पवारांची जाहीर सभा। या सभेनंतर नागोठण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज लालबाग, परळ आणि शिवडीतल्या शाखांना भेट। ठाकरे बंधू लालबाग इथल्या प्रभाग क्रमांक 204 मध्ये प्रचाराची सुरुवात करणार। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात जाणार। मनसे नेते अविनाश जाधव याचिका दाखल करणार। ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, तर पोलिसच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेतात, अविनाश जाधव आणि राजन विचारेंचा आरोप। मनसेचे नेते मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची दुपारी 12:30 वाजता भेट घेणार। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणी चर्चा करणार। रिटर्निंग ऑफिसरची भूमिका संशयास्पद असून कारवाई करावी अशी मनसे नेत्यांची मागणी। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा निकाल आयोगाने राखून ठेवावा, तसंच याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अविनाश जाधव यांची मागणी। तर नोटा हा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक घेण्याची मागणी। ठाण्यातला व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतायत। ठाण्यातील व्हिडिओवरनं संजय राऊतांचा महायुतीवर आरोप। कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरनं टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। एकनाथ शिंदे आणि त्यांचं कुटुंब दरेगावात मुक्कामी। शिंदेंनी ग्रामदैवत उतेश्वर देवाच्या यात्रेनिमित्तानं संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचं दर्शन घेतलं। यावेळी एकनाथ शिंदेंसोबत भरत गोगावले देखील उपस्थित। शिंदे आणि फडणवीसांच्या मनात बाळासाहेबांची भीती, संजय राऊतांचा दावा। तर शिवसेना आणि मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवरती कारवाई होईल, संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत। पुढची 4 वर्ष सरकार आपलंय, निधी कुठेही कमी पडणार नाही। कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हातात घ्यायची या भानगडीत पडू नका। ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही, मंत्री गिरीश महाजन यांची टीका। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आलेले नाहीत। पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होईल, गायकवाड यांचं वक्तव्य। सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवरती आरोप। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांचा दावा। पुण्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन। पुण्यातील कात्रज भागात संध्याकाळी 7 वाजता सभा। मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवडमध्ये नवं राजकीय चित्र। सांगलीत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता। विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। सांगलीत सर्व 78 जागांवरती आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती।